आज आषाढी एकादशी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। शिरूर तालुक्यातील पंढरपूर सोहळ्याला जाणाऱ्या विठ्ठलवाडी मध्ये देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही वारकरी, काही ग्रामस्थ आहे, काय विठ्ठलवाडीचा इतिहास आहे, काय ग्रामस्थांच्या भावना आहे, काय विठुराया चरणी आज मागणी घातलेली आहे, काय सांगाल तुमच्या विठ्ठलवाडीमध्ये आज मोठ्या प्रमाणात एकादशी साजरी करण्यात आली आहे, काय कशा प्रकारे हे पूजा झाली, कशा प्रकारे झाली? खरं तर सर्वांना प्रथमतः एकादशी शुभेच्छा देतो। जसं वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी पंढरपूरात दाखल होतात, तसंच हे शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र विठ्ठलवाडी गाव प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं। संत निळोबारायांच्या माध्यमातून या ठिकाणी शेजारीच भीमेचा डोहा आहे, त्या डोहामध्ये साक्षात पांडुरंग अवतरले आणि त्याची प्रतिष्ठापना या ठिकाणी विठ्ठलवाडीमध्ये झालेली अशी आख्यायिका परंपरागत सांगत आलेली आहेत। आणि दिवसभर या ठिकाणी प्रति पंढरपूर असल्यामुळे दिवसभर जवळपास 10 ते 15 हजार भाविक या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात आणि अतिशय गावाच्या एकजुटीतून प्रत्येक आषाढी एकादशी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी होत असते। विठ्ठलवाडी गाव हे तीर्थक्षेत्र असलेलं एक गाव आहे। शासनानं या गावाला तीर्थक्षेत्राचा क दर्जा बहाल केलेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आणि वेगवेगळ्या विकास कामांमुळे नदीकाठचा परिसर सुसज्ज असल्या कारणाने सणसवाडी, कोरेगाव, शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसी येथील सर्व भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येत असतात। परिसरातील देखील मोठ्या प्रमाणे भाविक या विठ्ठलवाडीसाठी येत असतात। नक्की काय आहे भावना, म्हणजे तालुक्यातील सुद्धा प्रति पंढरपूर म्हणून या विठ्ठलवाडीची ओळख आहे, काय भावना आहे वारकऱ्यांची, कशासाठी येत असतात? पंढरपूरला दरवर्षी भाविक जात असतात, पण ज्या भाविकांना पंढरपूरला जमत नाही, जाता येत नाही, त्या ठिकाणी विठ्ठलवाडी हे प्रति पंढरपूर म्हणून समजलं जातं। त्यामुळे आमच्या सर्व पंचक्रोशीतील लोक दरवर्षी या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात आणि विठ्ठलवाडी एक आदर्श गाव आहे आणि ह्या एक प्रति पंढरपूर म्हणून पण या गावाला नेहमी संबोधलं जातं। नक्कीच तुम्ही काय सांगाल, तुम्ही देखील आता विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे, काय भाव मिळेल? इथं येऊन समाधान वाटलं सर्वांना। इथं विठ्ठलवाडीमध्ये आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविक लोक इथं दर्शनासाठी येतात। ज्यांना पंढरपूरला जाण्यासाठी जमत नाही त्या परिसरातील सर्व लोक आमच्या विठ्ठलवाडीमध्ये दर्शनासाठी येतात। त्यामुळं आमच्या गावाला खूप आनंद आहे। सर्वांना इथं दर्शनासाठी तुम्ही काय सांगाल, ह्या विठ्ठलवाडीचा इतिहास काय आहे, काय याची पार्श्वभूमी आहे मंदिराची? संत निळोबाराय महाराज 1737 साली पंढरपूर या ठिकाणी चालले होते आणि विठ्ठलवाडी या ठिकाणी आल्यानंतर ते खूप थकले आणि थकल्यानंतर त्या ठिकाणी ते इथंच थांबले आणि त्या दरम्यान साक्षात पांडुरंगानं त्या ठिकाणी त्यांना इथं येऊन दर्शन दिलं आणि तेव्हापासून या ठिकाणी इथं भक्त भाविक ह्या पंचक्रोशीतील अगदी पुणे जिल्ह्यातून बाहेरून सुद्धा या ठिकाणी इथं भक्त भाविक पंढरपूरला जाण्याऐवजी प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी या ठिकाणी येऊन ह्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात आवर्जून। तुम्ही देखील दर्शन घेतलेलं आहे, काय भावना आहे, काय विठ्ठलाला मागणी घातलेली आहे? असं विठ्ठलवाडी या ठिकाणी येत असताना आम्हाला सुद्धा म्हणजे पंढरपूरला आल्यासारखं वाटतं, म्हणून आम्ही दरवर्षी या विठ्ठलवाडीमध्ये दर्शनासाठी येत असतो आणि पांडुरंगाला एकच साकडं घालत असतो की हे सर्व सुख समाधान, सर्वांना सुख समाधान, आरोग्य चांगल्या पद्धतीचं लाभू द्या, एवढंच पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना करीत असतो। नक्कीच आपण गायलं निळोबांच्या काळापासून इथे विठ्ठल रुक्मिणीची पालखी निघते आणि विठ्ठलाची पूजा केली जाते। पट्टी पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या या विठ्ठलवाडीमध्ये आजही भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन धुमाळ, LS मराठी, विठ्ठलवाडी, शिरूर, पुणे।